काहीही झालं तरी घराची केस आम्ही जिंकणारच आहोत. आपणच जिंकणार? कसे जिंकणार? काय तयारी केली आहे? काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे तुमच्याकडे? सांगा ना. का नुसतं असं हवेत बोलून जिंकणार? आपणच जिंकणार? काय मी भाऊजी हे आणि घर वाचवण्यासाठी कष्ट करतील? शक्यच नाही. फक्त घरावर हक्क सांगता येतो यांना. बाबांनी जेव्हा घर घेतलं हे त्यांना कळलं तेव्हा हात जोडून विनंती करून घरात आले आणि आता घरावर संकट आलंय तर कशी माघार घेतायत बघा. वीणा तू संतोष आता बास हा. खूप झालं. हे बघ संतोष, या घराचं काय करायचं कसं करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू यात लक्ष घालण्याची गरज नाहीये, कळलं का तुला? आणि मला असं वाटतं की तू इथून गेलास तर बरं होईल. हे बरं आहे बाबा. म्हणजे मी काही खरं बोललो की लगेच आत्ताच्या आत्ता निघ इथून? आता जाणार आहेस का घरातनं बाहेर काढू? ठीक आहे. काय ठीक आहेस ना तू? होय. जानू का बोल ना, एवढी कसली काळजी करतेस तू? खरंच हो बाबा, काहीच नाही झालं. आई काही नाही. तू टेन्शन घेऊ नकोस बरं. अगदी बरोबर बोलतोय तो. मनात ठेवू नकोस बाळा, जे आहे ते बोल ना. हो आई. वेंकी दादा, अरे मला माहितीये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, पण आज जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे घडतंय. ही गोष्ट नाही जाते माझ्या मनातून. त्याचं काय करू मी? एकीकडे माझ्या डिवोर्सची केस, दुसरीकडे आई बाबांनी एवढ्या कष्टाने हे घर मिळवलं, पण ते आता त्या नीच जयांच्या खशात जातंय. ती केस, या दोन्ही केसेस आपण कशा हँडल करणार आहोत? जानू, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय हे आधी तू मनातनं काढून टाक बरं. अगदी बरोबर. आणि आपण सगळे आहोत ना. मी आहे, सिंचन आहे, हरीश भाऊजी, व्यंकी भाऊजी, आपण सगळे मिळून ना ही केस जिंकू आणि घर परत मिळवू. तू टेन्शन घेऊ नकोस बरं. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत बाळा. जानू, तुझी आई अगदी बरोबर बोलतेय. हे बघ, जयंतला घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. आपण सगळे मिळून त्याला हरवणार आहोत नक्की. जयंत नावाचा चॅप्टर